पार्टीने शिवसेनेबरोबरची युती तोडली। युती तोडल्यानंतर अख्ख्या देशातली त्यांची जेवढी राज्य होती तेवढी राज्य त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या पक्षाच्या विरोधात निवडणुकीला उतरवली। अचानकपणे विश्वासघात केला। एकाएकी निवडणूक लढण्याकरता म्हणून योद्धा म्हणून उद्धव साहेब त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरले आणि आपल्या सर्वांची छाती गर्वानं फुलून येईल एकट्याच्या बळावर उद्धव साहेबांनी त्यावेळेला 63 आमदार निवडून आणले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। त्यानंतर युती करण्याकरता म्हणून मातोश्रीवर खेपा घालणारे अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत। त्या ठिकाणी काय चर्चा झाली नाही याचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीस आजचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला। नंतर ते 2019 साली बदलले। पहिल्यांदा आज ते आपल्यावर आरोप करताना सांगतात तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही काँग्रेस बरोबर गेला, पण ते 80 तासाचं सरकार आठवा सर्वांनी आपण देखील होला हो म्हणतो। आणि त्यावेळेला पहिल्यांदा अजित पवारांबरोबर युती करून आघाडी करून जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदा कोणी जर केलं असेल आणि शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं, देवेंद्र फडणवीसांनी केलं।